हॅलो गाईज, तर आपण पाठीमागच्या 3-4 व्हिडिओमध्ये टी ई टीच्या 3-4 क्वेश्चन पेपर पाहिल्या. तर आपण आज आणखीन एक क्वेश्चन पेपर पाहूया. तो आहे बालमानसशास्त्र, तुमचा जो भाग बी असतो त्याचा आपण क्वेश्चन पेपर पाहूया. तर आपला क्वेश्चन नंबर 61 आहे, मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली आहे? तर पर्याय आहेत वॅटसन, थॉर्नडाईक, विल्यम वूड, मॅकडुगल. तर त्याचा योग्य आन्सर आहे पर्याय नंबर 1. पुढचा प्रश्न आहे, एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी डॅश डॅश पद्धती अत्यंत उपयुक्त असते. पर्याय आहेत आत्मनिरीक्षण, सर्वेक्षण, प्रायोगिक आणि जीवनवृत्तांत. त्याचा योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, सर्वेक्षण. चला आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे पाहूया. जाऊया क्वेश्चन नंबर 63. कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो, हे कशाचे उदाहरण आहे? 1 समावेश, 2 मनाचा कल, 3 इंद्रिय भ्रम, 4 चित्तभ्रम. तर त्याचा योग्य आन्सर आहे पर्याय नंबर 4, चित्तभ्रम. तर आपण पुढच्या क्वेश्चनकडे पाहूया. क्वेश्चन नंबर 64. सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती कोणी मांडली? तर पर्याय 1 आहे जोरम ब्रुनर, पर्याय 2 डेव्हिल असुबेल, पर्याय 3 डॉब्लूम, पर्याय 4 अल्बर्ट बंधुरा. त्याचा योग्य आन्सर आहे पर्याय नंबर 4. तर आपण पुढील क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 65. साधक अभिसंधान पद्धतीचा उद्धाता कोण? तर ऑप्शन आहेत आपल्यासाठी अल्बर्ट बंधुरा, B.F. स्किनर, डॉक्टर ब्लूम, थॉर्नडाईक. तर त्याचा योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, B.F. स्किनर. चला तर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे बघूया. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 66. कवी, लेखक, कलाकार, चित्रपट यातील कल्पना कोणत्या प्रकारात असतात? म्हणजेच गॅप दिलेला आहे, कोणत्या प्रकारात असतात? त्याचा ऑप्शन 1 आहे अनुकरणात्मक, सृजनात्मक, व्यवहारिक आणि पुनरात्मक. त्याचा पर्याय नंबर 2 आहे सृजनात्मक. चला आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे बघूया. अध्ययन विषयक क्षेत्र, अध्ययन विषयक क्वेश्चन नंबर 67 आहे. अध्ययन विषयक क्षेत्रीय उत्पत्ती स्पेस या माणसाने मांडली. ऑप्शन 1 आहे कुट लेव्हिल, ऑप्शन 2 स्किनर, ऑप्शन 3 अल्बर्ट बंधुरा, ऑप्शन 4 कोहलर. तर आपला याचा योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. आपला पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 68. अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरणाची उत्पत्ती कोणी मांडली? ऑप्शन 1 आहे जड, ऑप्शन 2 थॉर्नडाईक, ऑप्शन 3 डिसे, ऑप्शन 4 बॅल्मे. तर त्याचा योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, जड. आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे बघूया. क्वेश्चन नंबर 69 आहे आपला. व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियेतून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडवल्या जातात, असे कोणाचे मत होते? तर ऑप्शन 1 आहे असुबेल, ऑप्शन 2 लेबिल, ऑप्शन 3 पेव्हलर आणि कोहलर. त्याचा योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 70 आहे. कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे धडपड म्हणजे काय? त्याचा योग्य आन्सर आहे विस्मरण, स्मरण, अवधान आणि कल्पना. त्याचा योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे 71. प्रतिक्रियांमधील जोश किंवा आवेश वाढविणारी स्थिती म्हणजे प्रेरणा असे डॅश डॅश यांनी म्हटलं आहे. पर्याय 1 आहे जुश्री, पर्याय 2 कोम्बज, पर्याय 3 स्नीग आणि 4 लिडसले. तर ऑप्शन नंबर 4 आहे त्याचं योग्य आन्सर आहे. तर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे बघूया. क्वेश्चन नंबर 72. सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्यासाठी त्याचा उपयोग होतो. हे डॅश डॅश या संक्रमणाचे उदाहरण आहे.
पर्याय 1 धन, पर्याय 2 ऋण, पर्याय 3 शून्य, पर्याय 4 यापैकी नाही. तर त्याचा योग्य आन्सर आहे पर्याय 1 धन. विकास अवस्थेतील वयोगट 6 ते 12 वर्ष या कालावधीला डॅश डॅश असे म्हणतात. ऑप्शन आहे शैशवावस्था, किशोरावस्था, कुमारावस्था व पैंगंडावस्था. तर त्याचा योग्य आन्सर आहे कुमारावस्था. आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 74. स्मृती म्हणजे नवा अनुभव असे डॅश डॅश यांनी म्हटलं आहे. पर्याय 1 आहे स्टाऊड, पर्याय 2 रॉस, पर्याय 3 एबिंगहॉस, पर्याय 4 मन. तर त्याचं योग्य आन्सर आहे पर्याय नंबर 3 एबिंगहॉस. तर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 75. चित्रकार चित्र रेखाटण्यात इतका रंगून जातो की त्याला स्थकाचे भान राहत नाही. हे डॅश डॅश अवधानाचे उदाहरण आहे. अभ्यस्त, ऐच्छिक, अनैच्छिक आणि यापैकी नाही. तर त्याचा योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. आपला आहे क्वेश्चन नंबर 76. बाह्य उद्दीपकांसंबंधी मज्जातंतूमार्फत मेंदूकडे पोचविल्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक क्रियेला काय म्हणतात? तर पर्याय आहेत अवबोध, पर्याय 2 प्रतिमा, पर्याय 3 संवेदना, पर्याय 4 कल्पना. तर त्याचं योग्य आन्सर आहे संवेदना. आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. 77. बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती असे डॅश डॅश यांनी म्हटलं आहे. तर आपले पर्याय आहेत स्टर्न, मॅकडुगन, गेट्स व विल्यम जेम्स. त्याचे आन्सर आहे 1 नंबर स्टर्न्स. आपण पुढच्या क्वेश्चनकडे बघूया. पुढचा क्वेश्चन आहे आकलन, शोध, दिशा व टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत असे कोणी मांडले? विल्यम स्टर्न्स, टर्मन, थॉर्नडाईक व अल्फ्रेड बिने. तर त्याचा योग्य आन्सर आहे अल्फ्रेड बिने. मग पुढील प्रश्नाकडे बघूया. आपला प्रश्न नंबर 79 आहे. शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असलं पाहिजे असा विचार कोणी मांडला? तर त्याचं योग्य आन्सर आहे स्पिअरमन, थर्टन, गिलफोर्ड, डॅनियल गोलमन असे 4 ऑप्शन आहेत. तर त्याचा ऑप्शन नंबर 4 आहे त्याचा योग्य आन्सर आहे. आपण पुढील प्रश्नाकडे बघूया. साध्य गाठण्यास प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकवून धरणाऱ्या शक्तीचे मिश्रण म्हणजे होय. तर पर्याय आहेत भावना, पर्याय 2 धारणा, पर्याय 3 प्रेरणा, पर्याय 4 बुद्धिमत्ता. तर त्याचं योग्य आन्सर आहे पर्याय 3 प्रेरणा. पुढच्या क्वेश्चनकडे बघूया. आपला क्वेश्चन नंबर 81 आहे. अध्ययन हे अध्ययनांगी होण्यासाठी काय आवश्यक आहे? 1 प्रवर्तन, 2 बक्षीस, 3 रिक्षा, 4 साहित्य. तर आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 प्रवर्तन. आपण पुढच्या क्वेश्चनकडे बघूया. क्वेश्चन नंबर 82. इसवी सन 1921 साली दक्षिणामूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशुशाळा कोणी सुरू केली? तर त्याचं पर्याय अनुताई वाघ, 2 सावित्रीबाई फुले, 3 रमाबाई रानडे, 4 गिजूभाई बधेका. तर पर्याय नंबर 4 आहे त्याचा योग्य आन्सर आहे. आपण पुढच्या क्वेश्चनकडे वळूया. क्वेश्चन नंबर 83. अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक डॅश डॅश हे आहेत. ऑप्शन 1 आहे हर्बर्ट थेलर व जॉन ड्यूबी, पर्याय 2 आहेत फॅनी शॅफेल व जॉर्ज शॅफेल, पर्याय 3 मार्शा विल व ब्रूस जॉईस, पर्याय 4 जॉर्ज ब्राऊन व विल्यम शू. तर त्याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. 84. सजीवांची लक्षणे हा पाठ शिकविताना शिक्षकांनी सुरुवातीला विद्यार्थ्यांकडून सभोवताली असणाऱ्या सजीवांची माहिती काढून घेतली. येथे शिक्षकांनी अध्यापनाचे कोणते सूत्र वापरले? पर्याय 1 आहे मूर्ताकडून अमूर्ताकडे, ज्ञानाकडून अज्ञानाकडे, सुगमाकडून संकीर्णकडे आणि विशिष्ट्याकडून सामान्याकडे. तर त्याचं योग्य आन्सर आहे पर्याय नंबर 3. आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. 85. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 85. यशस्वी अध्यापन म्हणजे काय? पर्याय नंबर 1 100% निकाल, पर्याय 2 सर्व विद्यार्थ्यांना प्रावीण्यासह उत्तीर्ण होणे, पर्याय 3 परिणात्मक अध्ययन, पर्याय 4 विद्यार्थ्यांचे यश. त्याचं योग्य आन्सर आहे
परिणामकारक अध्ययन. चला आपण नेक्स्ट पुढच्या क्वेश्चनकडे बघूया. क्वेश्चन नंबर 86 आहे आपला. क्रियात्मक क्षेत्रातील विकासाच्या टप्प्यांना योग्य क्रम कोणता? तर पर्याय तुम्ही वाचून घ्या. याचं योग्य आन्सर आहे पर्याय नंबर 4. आपण पुढच्या क्वेश्चनकडे बघूया. आपला क्वेश्चन नंबर पुढचा आहे क्वेश्चन नंबर 87. खालील काही वर्तन बदल दिलेले आहेत. त्यापैकी बोधनात्मक वर्तन बदल कोणता आहे ते का? पर्याय आहेत शारदा सुंदर भरतकाम करते. पर्याय 2 राजूचे त्याच्या कुत्र्यावर प्रेम आहे. पर्याय 3 विनीत परिच्छेद वाचून खालील प्रश्नांची उत्तरे सोडवते. पर्याय 4 सुनीताला शंख शिंपले जमवण्याचा छंद आहे. तर त्याचं योग्य आन्सर आहे पर्याय नंबर 3. चला आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. आपला पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 88. खालीलपैकी कोणती मुले विशेष शिक्षणाची गरज असणारी नाहीत ते सांगा. पर्याय 1 बौद्धिकदृष्ट्या मागासलेली. पर्याय 2 उच्च दर्जाची बुद्धिमत्ता असलेली. पर्याय 3 अध्ययन क्षमता असलेली. तर त्याचं योग्य आन्सर आहे पर्याय नंबर 4. आपण पुढील क्वेश्चनकडे होऊया. आपला पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 89. अध्ययन क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते? पर्याय 1 आहे बौद्धिक व भावनिक. पर्याय 2 शारीरिक व मानसिक. पर्याय 3 फक्त बौद्धिक. पर्याय 4 फक्त सामाजिक. तर त्याचं योग्य आन्सर आहे शारीरिक व मानसिक. आपला लास्टचा क्वेश्चन आहे अध्यापनशास्त्र म्हणजे 1 पद्धती व प्रतिमान. पर्याय 2 तत्वे व नियम. 3 अध्यापन व सूत्रे. 4 वरील सर्व. तर त्याचं आन्सर आहे वरील सर्व. तर पहा मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज तुमचा मानसशास्त्राचा क्वेश्चन पेपर पाहिला. आपण पुढील व्हिडिओमध्ये गणिताचा क्वेश्चन पेपर पाहू. तर तुम्हाला ह्या क्वेश्चनमध्ये काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा.